नमस्कार मित्रांनो, दिवस 10वा तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी. शेवटचा टप्पा आहे. सगळेचे सगळे थकलेले आहेत, पण मनाने सगळे प्रसन्न आहेत आणि उत्साही आहेत जाण्यासाठी. आता शेवटचे 75 किलोमीटर बाकी आहेत. शरीर थकले, एक्साइटमेंट खूप आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे चढ उतार लागले सकाळपासून आम्हाला, त्यावरून असं दिसतं की आजचा दिवस काही सोपा नाही आहे, पण आमच्या ग्रुपला काय अवघडही नाही आहे ते, आणि आम्ही ते नक्की करू त्याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि सकाळमध्ये एकदम नवचैतन्य उभारलेलं आहे. 9 दिवसांचा क्षीण गेलेला आहे. आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून आपण सायकल चालवणं किती गरजेचं आहे. तुमचा व्यायाम तुमचं स्ट्रॉंग असायचं म्हणजे काही अशक्य नाही. पण म्हणतात ना, तिथे डेस्टिनेशन होतं, तिच्या ओढीने आम्ही सगळ्यांनी सायकलिंग केली, चांगले मित्र घडले, एकमेकांचे विचार कळले, आणि जी जे काही ऋणानुबंध जुळले ते आता आयुष्यभरासाठी आहे. हे सगळ्यांचे वेगवेगळे मला मार्गदर्शन भेटले, त्यामुळं मला खूप भारी वाटतं. आणि प्रवास खरंच सगळ्यांनी एकदा करून बघावा. ते 10 दिवस आम्ही खूप एन्जॉय केलो, खूप मजा आली. त्याप्रमाणे चौरस्ता बसले जे पुणे ते कन्याकुमारी या सायकल राईडमध्ये सामील होते, या सर्वांचे अभिनंदन. तमिळनाडू स्पेशल मील रसमधाडी. रसम थाळी. शेवटचा दिवस अतिशय कठीण जाताना खूप असं ऊन आणि ह्युमिड वातावरण, तरी सुद्धा सगळ्यामध्ये जो नारियलवाला राहुल. त्यांचं गणित नाही आता. अरे खाली जास्त खाली पडन खाली. आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, कन्याकुमारी.